हे गाइज, आय एम बॅक अगेन। चला तर बघूया माझा दिवस कसा सुरू होतो। इथे दररोज काहीतरी वेगळं घडतं, तर आज ठरवलंय की तुम्हालाही घेऊनच जातोय माझ्या नर्सरीच्या रुटीन मध्ये। चला तर, ही रोजची गोष्ट आहे। नर्सरी लाईफ म्हणजे रोज झाड सेट करावीच लागतात, नो एक्सक्यूज। तर आजचं पहिलं काम इथूनच सुरू होतोय। चालता चालता या झाडांना नीट उभं करतोय। आणि हो, आज एक खास गोष्ट दाखवणार आहे मी तुम्हाला। आमच्या नवीन आणि सगळ्यात प्रीमियम प्लांट आलेला आहे, फायकस बोन्साई। बिकॉज गेले खूप वर्षांपासून मी ट्राय करतोय की मी असं एक झाड आणणार आहे। तर हे आता ट्रान्सपोर्ट मधून आलेलं आहे, त्यामुळे आता ह्याची कंडिशन थोडीशी उबड खाबड आहे। बट येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपण त्याचा अपडेट सुद्धा घेऊन येतोय। बट मला खूप साऱ्या कमेंट्स लागणार आहेत, सो प्लीज आय एम होपिंग दॅट यू गाईज गोना कमेंट। बोन्साई म्हणजे जे खुंटलेलं झाड असतं, ते लोक बोलतात की आपली वाढ खुंटते, तर हे असं काही नाहीये। तो प्रत्येकाचा मानण्याचा भाग असतो। हे आता जे झाड बघतोय आपण, पेरूचं छोटं झाड आहे। फळं येतात का? खूप वर्षांनी येतात का? आणि याला आता छोटेसे पेरू आलेत। सो बिलीव्ह करू शकता तुम्ही। मी बोलता बोलता ऍक्च्युअली राहून गेलं की माशांना खायला टाकायचंय मला। आणि हा बघा, आमचा छोटासा मेंबर जो माझ्यासोबत रोज असतो नर्सरीमध्ये, मस्ती चालली याची। सगळ्यात पीसफुल मोमेंट असतो हा माझा। स्ट्रेस फ्री एकदम वॅनिश होतो, जस्ट लाईक प्लांट्स। आता तुम्ही विचार करत असाल, पाऊस पडतोय तरी मी वॉटरिंग का करतोय? पण खरं सांगायचं झालं तर रेन वॉटर सगळ्या झाडांना रूट्स पर्यंत पोहोचत नाही। स्पेशली पॉट्स मध्ये असलेली झाडं किंवा शेड खाली झाडं, दे विल स्टील नीड हँड वॉटरिंग। प्लांट केअर म्हणजे फक्त पाऊस पडला की सगळं सोडायचं असतं असं नाहीये। इट्स अबाउट प्रॉपर केअर इन एनी सीझन। तर गाईज, ही होती माझ्या अभिनव नर्सरीची एक छोटीशी ग्लिम्स। दररोज काहीतरी हॅपनिंग असतं, प्लांट्स, पेट्स आणि पीस। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये। टिल देन, कीप प्लांटिंग अँड स्टे हॅपी। धन्यवाद, थँक्यू।